यार गाडीला काय झालं इथंच कसं काय बंद पडली. बापरे, सर्व खंडर आहे आजूबाजूला. आता काय झालं आता म्हणूनच विशालला फोन लावला. नेटवर्क पण खरंच आज नशीब खूप जोरावर आहे. चल इथं आज जागा भेटली तिथं थांबू रात्र. वाडा तर बराच जुना दिसतोय. चला आजची रात्र तर काढायच लागेल. अर्जुन, तू तर लेखक आहेस. तू तर भूताच्या 10 कथा लिहिल्या. स्वतःच घाबरतोय. चल कोण? मी इतक्या रात्री तुमच्या वाड्यात तर कोणी येत नाही. रास्ता चुकला तर नशिबाने तुम्हाला इथं आणलं. नाही, माझी गाडी बंद पडली बाहेर आणि माझ्या मोबाईलला नेटवर्क पण नाहीये, म्हणून मी फक्त आडोशासाठी आत आलोय. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला डिस्टर्ब झाला असेल तर. डिस्टर्ब नाही, मला तर उलटून खूप दिवसांनी कोणतरी बोलायला भेटलंय. मी मायरा. मी अर्जुन, लेखक आहे मी. पण तुम्ही इथे एवढ्या रात्री एकट्या? काही जागा अशा असतात ज्या सोडायची इच्छा असूनही सोडता येत नाही. जसं की हा वाडा आणि मी. कदाचित माझ्या पुढच्या कथेची नायिका एवढी रहस्यमय असेल वाटलं नव्हतं. माहिती आहे, तिथे 30 वर्षापूर्वी एक मोठी आग लागली होती. त्या आगीत ह्या घरातलं सगळं संपलं, अगदी सुखी कुटुंबाचे स्वप्नही. तुम्हाला या वाड्याबद्दल एवढी अचूक माहिती कशी? तुम्ही इथे जवळच राहतात का? मी इथे खूप वर्षापासून राहते. अर्जुन, मी तुला सांगितलं ना, ह्या घरातली वीटने वीट, कोपरान कोपरा ते मला आणि मी त्यांना ओळखते.
एक लेखक म्हणून मला वाक्यांचा अर्थ शोधायची सवय आहे. पण तुझ्यासारख्या इतक्या सुंदर मुलीने अशा भीतीदायक ठिकाणी राहणं अजबच. अर्जुन, ह्या घरात सुख, दुःख, प्रेम, माया, राग ह्या गोष्टी सर्व रुजल्या गेल्या आहेत. मी हे काय विसरू शकत नाही. मायरा, मी एक लेखक आहे. तू मला जे सांगते ते मला काल्पनिक कथेसारखं वाटतं. अर्जुन, त्या काल्पनिक कथा हे सत्य घटना असतात. काय झालं अर्जुन? मला वाटतं तिथे कोणीतरी आहे. ह्या वाड्यात मी एकटीच असते. का घाबरला तुम्ही? नाही, आता तितकी भीती वाटत नाही. का? निदान इथे बोलायला आता आहे कोणीतरी. तू एकटा राहतोस? हो, एकटेपणा त्रास देत नाही? कधी कधी देतो. मग तू काय करतोस? कथा लिहितो. म्हणजे लोकांच्या भावना कागदावर उतरवतोस? आणि तो मी फक्त आठवणी जगते. तुला कधी इतकं खरं प्रेम झालंय कोणावर अर्जुन, की त्यासाठी तू स्वतःला विसरून जाशील? असं प्रेम फक्त पुस्तकात असतं मायरा. खऱ्या आयुष्यात लोक साथ सोडून जातात. सगळेच नाही. मायरा, तुझा हात बर्फासारखा थंड आहे. तुला ताप वगैरे आलाय का? तू बरी आहेस ना? माझं शरीर जरी बर्फासारखं थंड असलं ना अर्जुन, तरी माझं प्रेम खूप उबदार आहे. कोण येतो? काय करतो इथं? काका, काय झालं? उठ लवकर, उठ लवकर, चल निघ इथून. आता माझी गाडी बंद पडली होती इकडे. मी आश्रयासाठी थांबलोय. इतक्या रात्री कोणासोबत बोलतोय? का? ही मायरा आश्रय दिलाय नाही मला इथे. कोण मायरा? कोणासोबत बोलतोय? इथं कोणी मायरा नाही. काय बोलताय काका? ती बघा बसली. मी खरं सांगतोय, तिथं कोणीच नाहीये. मायरा, मायरा, पळ इथून. मायरा, तू का लपतेस माझ्यापासून? काका काय बोलत होते? अर्जुन, मी वाईट नाही हो. हो, हे खरं आहे की मी त्या अपघातात मरण पावली. माझ्या लग्नाच्या आगल्या रात्री या वाड्याला आग लागली होती. म्हणजे तू आत्मा आहेस? माझं प्रेम अधुरं राहिलं अर्जुन. माझा होणारा पती
या अपघातात माझी साथ सोडून गेला. मी वर्षानुवर्ष कोणाची तरी इथे वाट पाहत होती, जी वाट तुझ्यापर्यंत येऊन संपली. तुझ्यामध्ये माझं हरवलेलं प्रेम दिसते. तू माझी साथ सोडणार नाही ना? मायरा, हे कसं शक्य आहे? आपण दोन वेगळ्या जगातील आहोत. मायरा या 23 वर्षीय तरुणीचा तिच्याच लग्नाच्या दिवशी लग्नात फटाक्यांनी लागलेल्या आगीत जळून मृत्यू म्हणजे खरं आहे? ती आहे. तिचं प्रेम मृत्यूने हिरावून घेतलं. त्यापासून लांब राहा. मी तुला कधी जाऊ देणार नाही. तुला माझ्याकडून काय हवंय? फक्त साथ. तू मनुष्य नाहीस. प्रेमाला शरीराची गरज नसते अर्जुन. हे प्रेम नाही. आपण दोघांनी एकटं राहण्यापेक्षा हे बरं.